नमस्कार, मी कोमल. आज आपण झटपट रवा आप्पे कसे बनवायचे ते बघणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट सुद्धा तयार होतात. म्हणजे नाश्त्याला काय बनवावं जर हा प्रश्न पडला असेल तर हे रवा आप्पे एकदा नक्की बनवून बघा तुम्ही. आणि आजची रेसिपी जी आहे ती स्किप न करता पहा. तर रवा आप्पे बनवण्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा जर खूप मोठा असेल तर तो थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचा, पण हा इतका मोठा रवा नाही आहे, त्यामुळे मी ह्याला मिक्सरला वगैरे फिरवून घेणार नाही. असंच याला भिजवण्यासाठी घेणार आहे मी. तर रवा जो आहे तो मी स्वच्छ निवडून वगैरे घेतलेला आहे. तर आता काय करायचं आहे, या टोपामध्ये मी हा रवा भिजण्यासाठी ठेवणार आहे. तर ह्या टोपामध्ये मी रवा काढून घेतलेला आहे. तर अर्धी वाटी दही घेतलेला आहे, फ्रेश दही आहे हे. दही मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि सुरुवातीला दही टाकूनच हे आपल्याला रव्याला मिक्स करून घ्यायचं आहे. झटपट तयार होतात आणि खूप जास्त असं काही वेगळे पदार्थ वगैरे आणावे लागतात असं काही नाही. म्हणजे जे आपले घरामध्ये असतात पदार्थ, त्यापासूनच हे आप्पे आज आपण बनवणार आहोत. तर बाहेरून काही असं आणत बसायची गरज नाही. रवा तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच आणि दहीसुद्धा बऱ्यापैकी सगळ्यांच्या घरामध्ये असतं. त्यामुळं अगदी झटपट तयार होतात आणि लहान मुलांना खायला सुद्धा खूप आवडतात. हे खायला खूप छान लागतात हे आप्पे. तर लहान मुलांनाच नाही तर अगदी मोठी लोकंसुद्धा नाही का, आपल्या घरातली बाकीची जी असतात सगळेजण, त्यांना सुद्धा हे आप्पे नक्की आवडतील खायला. त्यामुळं तुम्ही सुद्धा असे आप्पे एकदा नक्की बनवून बघा. तर हे बघा, मी दही मिक्स करून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये मी आता पाणी टाकणार आहे आणि परत एकदा हे बॅटर मिक्स करून घेते मी. खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ सुद्धा नाही करायचं आहे आपल्याला हे आप्पेचं बॅटर. आणखीन थोडंसं पाणी टाकणार आहे मी. मग हे आप्पे जे आहे ते खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा दही सोबत सुद्धा खूप छान लागतात खायला. मला हे दही सोबतच आवडतात, त्यामुळं मी हे इन्स्टंट आप्पे बनवले की खोबऱ्याची चटणी वगैरे काही बनवत नाही. आणि आमच्या पिल्लूला सुद्धा हे आप्पे खूप आवडतात. त्यासाठी आज मी इन्स्टंट रवा आप्पे बनवते. तर हे बघा, मी छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि आता हे बॅटर मी झाकून ठेवते. एक 5 मिनिटासाठी ठेवणार आहे. तोपर्यंत रवा भिजण्यासाठी आपण ठेवतोय तोपर्यंत पुढची रेसिपी करून घ्यायची आहे. म्हणजे खूप जास्त टाईमसुद्धा लागत नाही आप्पे बनवण्यासाठी. चला तर मग मी याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटासाठी रवा फुलण्यासाठी ठेवायचा आहे खरं तर आपल्याला. तर हे ठेवून देते मी झाकण ठेवून. तर रवा भिजण्यासाठी ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण आप्पेमध्ये टाकण्यासाठी एक छोटीशी फोडणी तयार करणार आहोत. तर कढई गरम झालेली आहे. मी सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेते. तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे. तर मी इथं कांदा कट करून घेतलेला आहे, बारीक टोमॅटो घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये जर समजा गाजर किंवा शिमला मिरची वगैरे आवडत असेल किंवा तुमच्या मुलांना आवडत असेल तर शिमला मिरची, गाजर किंवा बीट वगैरे जरी टाकलं तरीसुद्धा हे आप्पे खूप छान लागतात. पण मी आणि हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता, पण मी हिरवी मिरची नाही टाकणार कारण की आमच्या पिल्लूला म्हणजे आप्पे आवडतात आणि समजा हिरवी मिरची टाकली तर आप्पे खूप तिखट झाले तर तो खात नाही. त्यासाठी मी आज हिरवी मिरची नाही टाकत. मग तुम्ही जर समजा आपल्या घरच्यांसाठी, मोठ्या लोकांसाठी जर बनवत असाल हा नाश्ता तर हिरवी मिरची टाकली तर आणखीनच छान लागतात हे आप्पे. तर तेल गरम झालेलं आहे. मी मोहरी टाकून घेते. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे.
जिरं टाकून घेते थोडंसं, आणि आता बारीक चिरलेला कांदा. तर कांदा खूप जास्त असा गोल्डन रंग येईपर्यंत किंवा असं जास्त वेळ आपल्याला हा भाजून घ्यायचा नाही. थोडासा मऊ हलकासा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे फक्त तेलामध्ये. अशा पद्धतीनं कांदा वगैरे तेलामध्ये छान असा भाजून घेऊन जर आप्पेमध्ये टाकला तर छान अशी टेस्ट येते आप्पेला. तर काही लोक कच्चाच कांदा किंवा टोमॅटो वगैरे टाकतात, पण तसं न करता अशा पद्धतीने एकदा हे आप्पे नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मी कशा पद्धतीने हे आप्पे बनवलेले आहेत. अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होणारी सुद्धा आहे. जोपर्यंत आपण हे फोडणी वगैरे तयार करतोय तोपर्यंत आपला तो रवा सुद्धा छान असा आप्पेसाठी आपण भिजत ठेवलेला आहे आणि तो सुद्धा छान भिजतो, म्हणजे रवा वगैरे असं छान फुलून येतो. तर हे बघा कांदा असा मऊ झालेला आहे. तर मी आता टोमॅटो टाकून घेते. टोमॅटो सुद्धा थोडासा सॉफ्ट होईपर्यंतच मी तेलामध्ये भाजून घेणार आहे, खूप जास्त वेळ नाही ठेवणार. तर अगदी थोडंसं आलं घेतलेलं आहे हे बघा मी, तर ते सुद्धा मी किसून टाकणार आहे किसणीने. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते, कारण की आपण आलं किसून टाकलेलं आहे. त्याचा कच्चेपणा वगैरे नाही राहायला पाहिजे. तेलामध्ये आपल्याला आलं सुद्धा भाजून घ्यायचं आहे. आलं सुद्धा छान असं भाजून घेतलेलं आहे. तर आता गॅस बंद करून घेते. तर हे रवा सुद्धा छान असा भिजलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपण जे कांदा टोमॅटो वगैरे घेतलेला आहे तेलामध्ये भाजून, ते मी टाकून घेणार आहे. तर हे बघा कांदा टोमॅटो वगैरे मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर आता चवीनुसार मीठ टाकते मी. थोडासा खायचा सोडा घेतलेला आहे, तो सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे. आणि हे बॅटर जर खूप जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं आता आप्पे बनवताना पाणी टाकून मिक्स केलं तरी चालतं. तर कोथिंबीर सुद्धा मी टाकून घेतलेली आहे. आणि आता आपण खायचा सोडा टाकलेला आहे, त्यामुळे हे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं. हे बघा किती छान दिसते हे बॅटर. तर व्यवस्थित खायचा सोडा टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने एकाच बाजूला फेटून घ्यायचं. हे बघा खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ सुद्धा नाही बॅटर, हे आप्पेसाठी बनवलेलं आहे ते. तर हे बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे. तर इथं मी आप्पे पात्र घेतलेलं आहे आणि ते गरम करण्यासाठी सुद्धा ठेवलेलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला या पॅनला तेल लावून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकून घेते मी या पॅनमध्ये. ब्रश असेल तर ब्रशने सुद्धा तेल लावून घेतलं तरी चालतं, पण असं चमच्याने सुद्धा टाकून घेतलं तरी चालतंय. आणि असं पसरवून घ्यायचं थोडंसं, म्हणजे सगळीकडं तेल लागलं जातं. तर मी आप्पे पॅनला हे सगळीकडे तेल लावून घेतलेलं आहे. तर आता हे थोडं जे बॅटर आपण तयार केलेलं आहे ते प्रत्येकच्यामध्ये मी टाकून घेते. गॅस बारीकच करायचा सुरुवातीला.
आणि सुरुवातीला मी मध्ये टाकते कारण की हे आप्पे पात्र जे आहे ते मध्ये लवकर गरम होतं, त्यासाठी मधोमध अगोदर टाकते मी. तर अशा पद्धतीनं आप्पे बनवण्यासाठी हे मी मिश्रण जे तयार केलेलं आहे ते टाकून घेते. तर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवरतीच हे आप्पे आपल्याला पचू द्यायचे आहेत. गॅस खूप फास्ट करायचा नाही, नाहीतर काय होतं की आप्पे बाहेरून करपतात आणि आतून असे कच्चे राहतात. त्यासाठी मीडियम गॅसवरती आपण हे आप्पे पचवून घेणार आहोत. तर मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि हे आप्पे आपल्याला मीडियम गॅसवरतीच पचू द्यायचे आहेत. गॅस खूप फास्ट करायचा नाही. तर झाकण ठेवलेलं आहे मी. मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे, नाहीतर आप्पे करपण्याची शक्यता असते. हे बघा, आता मी एका चाकूच्या साहाय्याने बघते आप्पे एका बाजूने पचलेले आहेत का. तर हे बघा, छान असे थोडंसं गोल्डन रंग आलेला आहे या आप्प्यांना. तर हे पलटी करून घेते मी आणि सहज निघतायत सुद्धा, अजिबात चिकटलेले वगैरे नाहीत. तर हे बघा, तुम्ही बघू शकताय. तर अशा पद्धतीनं मी पलटून घेते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आप्पे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तर कमी तेलामध्ये तयार होतो हा नाश्ता, अगदी पौष्टिक आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण भाज्या वगैरे सुद्धा टाकू शकतो. म्हणजे मुलं वगैरे जर समजा भाज्या खात नसतील तर या आप्पेमध्ये जर त्या भाज्या टाकल्या तर मुलं सुद्धा आवडीने खातात. तर हे बघा, सगळे आप्पे मी पलटी करून घेतलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित आपल्याला हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत. तर हे बघा, तयार आहेत इन्स्टंट रवा आप्पे. तर आप्पे किती छान झाले आहेत तुम्ही बघू शकताय. तर हे आप्पे दहीसोबत, टोमॅटो सॉससोबत किंवा आपली आपण डोश्यासोबत वगैरे खायला खोबऱ्याची चटणी बनवतो तशा पद्धतीने चटणी बनवून ह्या आप्पेसोबत खायची. खूप छान लागतात हे आप्पे खायला. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं आप्पे एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते ते तुम्हाला पाहता येतील.